नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे. आता यामध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे यासंबंधीचा व्हिडिओ या अगोदरच आपण अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तो चेक करू शकता. परंतु डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना काही लाभार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. त्याच्यामधील महत्त्वाचा असा प्रॉब्लेम म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला 100 केबीच्या आतमध्ये अपलोड करायचे आहेत, जे-पी-जी किंवा पी-एन-जी फॉर्मॅटमध्ये. आणि दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा, की ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी 7/12 आणि 8 ही फील्ड कंपल्सरी आहे. यामध्ये काय अपलोड करायचे आहे? तर यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्यांच्याकडे 7/12, 8 नाही यांनी काय करायचं आहे? त्यांनी भाडे करारनामा अपलोड करायचा आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीची भाड्याने शेती करत आहात, असा तुम्हाला एक करारनामा त्यासोबत अपलोड करावा लागेल. तो करारनामा तुम्हाला कसा असतो त्याचाही फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कागदपत्र 100 केबीच्या आतमध्ये कसे अपलोड करायचे? कारण 7/12 आणि 8 अपलोड करत असताना शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे. वेबसाईटवरून 7/12 आणि 8 डिजिटल डाउनलोड केल्यानंतर त्या केबीमध्ये बनवता येत नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाडे करारनामा किंवा संमतीपत्र जे आहे ते 100च्या स्टॅम्पवर घ्यायचे आहे का नाही? जर तुम्हाला पुढचा जो शेतकरी आहे, तुमचा कोण मित्र आहे, तो जर संमतीपत्र 100च्या बॉन्डवर देत असेल, तर तुम्ही 100च्या बॉन्डवर घ्या, अन्यथा साध्या पेपरवर घ्या. जर करारनामा जो आहे, तो करारनामा तुम्ही 100च्या स्टॅम्पवर समोरचा व्यक्ती देत असेल, तर 100च्या स्टॅम्पवर घ्या, अन्यथा असा अपलोड करू शकता. कारण काही शेतकरी तुम्हाला या योजनेसाठी 100च्या स्टॅम्पवर भाडे करारावर जमीन देणार नाहीत. कारण त्यांना वाटेल, की हे तुम्ही डॉक्युमेंट्स कशासाठी घेत आहात? याचं काय करणार आहात? त्या तो जे शेतकरी आहेत, ते भाडे करारनामा तुम्हाला 100च्या स्टॅम्पवर देणार नाहीत. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे जमीन नाही, म्हणजे त्यांच्याकडे 7/12 ही नाही, 8 ही नाही आणि त्यांच्या कुटुंबामध्येही कोणाकडे जमीन नाही. अशा लोकांनी काय करायचं आहे? भाडे करारनामा, ज्या व्यक्तीचे भाडे करारानं जमीन केलेली आहे, त्याचा 7/12 आणि 8 ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. भाडे करारनामा आणि त्याच्यासोबत 7/12, 8च्या ठिकाणी भाडे करारनामा आणि 8 आणि खाली एका ठिकाणी तुम्हाला 7/12 आणि भाडे करारनामा हे अपलोड करायचे आहेत. आणि ज्यांच्या नावावर जमीन नाही, परंतु कुटुंबामध्ये कोणत्यातरी व्यक्तीच्या नावावर जमीन आहे, म्हणजे तुमच्या आजोबाच्या नावावर आहे, आईच्या नावावर आहे, चुलत्याच्या आहे, वडिलांच्या आहे. अशा लोकांनी काय करायचं आहे? त्यांच्याकडून संमतीपत्र घ्यायचं आहे. तुम्हाला संमतीपत्र प्लस 7/12 आणि संमतीपत्र प्लस 8 आणि खालच्या एका ठिकाणी संमतीपत्र आणि 7/12 हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की भाडे करारनामा कोणाला अपलोड करायचा आहे आणि संमतीपत्र कोणाला अपलोड करायचं आहे. चला तर मग पाहूयात, की ही प्रोसिजर कशी करायची आहे. कागदपत्रे जी आहेत ते तुम्हाला 100 केबीमध्ये जे-पी-जी किंवा पी-एन-जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. इथं तशी सूचनाही देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आता कागदपत्रे 100 केबीच्या आतमध्ये कशी कन्व्हर्ट करायची? ते आपण सर्वप्रथम पाहूयात. ज्यांना फोटोशॉप येतं त्यांना हे अवघड होणार नाही. परंतु ज्यांना फोटोशॉप येत नाही त्यांना 100 केबीमध्ये डॉक्युमेंट्स कन्व्हर्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत. तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला 2 वेबसाईटची मदत घ्यावी लागेल. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देण्यात येईल. त्या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही सर्व डॉक्युमेंट 100 केबीमध्ये कन्व्हर्ट करू शकता किंवा कॉम्प्रेस करू शकता. सर्वप्रथम तुम्ही जी 7/12, 8 डाउनलोड केलेलं आहे ते तुम्हाला पी-डी-एफ टू जे-पी-जीमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला डिजिटल 7/12 आणि 8 डाउनलोड करायचा आहे आणि तो या वेबसाईटवर येऊन इथं अपलोड करायचा आहे. इथं पाहू शकता तुम्ही आपण अपलोड केलेला आहे. यामध्ये 3 पेज आहेत. ते पेज तुम्हाला जे-पी-जीमध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत आणि यामधील फक्त एकच पेज तुम्हाला अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये तुमचं नाव आहे. असंच पेज तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे जे-पी-जी झालेले इमेज तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत आणि डाउनलोड झाल्यानंतर ते झिप फाईलमध्ये डाउनलोड होतील. याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर यामध्ये 3 किंवा 4 पेज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामधील फक्त एकच पेज तुम्हाला घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुमचं 7/12 मध्ये ज्या नाव आहे तेवढं पेज तुम्हाला घ्यायचं आहे. ते पेज घेतल्यानंतर तुम्हाला त्याची साईज 100 केबीच्या आतमध्ये कॉम्प्रेस करायची आहे. कॉम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटची मदत घ्यावी लागेल. त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जी 7/12 आपण इमेजमध्ये कन्व्हर्ट केलेली आहे ती तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला त्या 7/12ची साईज दिसेल 1.2 एमबी आहे. आता याला आपल्याला 100 केबीच्या आतमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? कॉम्प्रेशन वाढवायचं आहे आणि कॉम्प्रेसवर क्लिक करून खाली त्याची नवीन साईज तुम्ही पाहू शकता. आता 201 केबी झाली. नंतर वाढवा. कॉम्प्रेसवर क्लिक करा. परत खाली यायचं आहे. त्याची नवीन साईज किती झालेली आहे ते तुम्हाला खाली पाहायला मिळेल. इथं पाहू शकता 158 केबी. परत वाढवा.
आपल्याला 100 केबीच्या आतमध्ये पाहिजे. जोपर्यंत 100 केबी होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. 124 केबी. आता पाहू शकता 70 केबीमध्ये झालेली आहे. आता याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ही जी तुमची 7/12 किंवा 8 अशा प्रकारे तुम्हाला कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला कॉम्प्रेस करून घ्यायची आहे. पाहू शकता 8 आपलं 98 केबीमध्ये झालेलं आहे. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपली 7/12 आणि 8 आता कॉम्प्रेस झालेलं आहे. कॉम्प्रेस झालेले 8 आणि 7/12 तुम्हाला काय करायचं आहे आता? हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. इथं फोटो ओळखपत्राची सत्यप्रतमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आता 7/12 मध्ये तुम्हाला 7/12 अपलोड करायची आहे, जी आपण कॉम्प्रेस केली होती आणि ज्यांच्याकडे 7/12 नाही त्यांनी काय करायचं आहे? हा भाडे करारनामा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 7/12 आणि भाडे करार मर्ज करून तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा फॉर्मॅट तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे. ज्यांच्याकडे कुटुंबात जमीन आहे त्यांनी हे संमतीपत्र आणि 7/12 अशा प्रकारे कॉम्प्रेस करून एकत्र करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. 8च्या ठिकाणी सेम अशा प्रकारे भाडे करार आणि 8 तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ज्यांच्याकडे कुटुंबात जमीन आहे त्यांनी अशा प्रकारे संमतीपत्र घेऊन 8च्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपत्य दाखला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. तोही तुम्हाला अशा प्रकारे भरून अपलोड करून घ्यायचा आहे. आधार कार्ड अनिवार्य आहे. रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे, ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. बँक पासबुक अपलोड करून घ्या. त्यानंतर राशन कार्ड अपलोड करून घ्या. 7/12 मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास इथंही तुम्हाला तेच अपलोड करायचं आहे. करारनामा आणि 7/12 किंवा कुटुंबाचं संमतीपत्र आणि 7/12 ते अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे अनुसूचित जाती जमातीचा दाखला असल्यास तो अपलोड करा. डी-आर-डीमध्ये नाव असल्यास डी-आर-डी प्रमाणपत्र अपलोड करा. दिव्यांग असल्यास त्याचा दाखला अपलोड करा. बचत गट सदस्य असल्यास त्याचा फ्रंट पेज. त्यानंतर खालची जी डॉक्युमेंट्स आहेत ती कंपल्सरी नाहीत. अशा प्रकारे तुम्ही महा-BMS पोर्टलवर डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हे सर्व फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपल्याला 8 जून ते 15 जून ही तारीख दिलेली आहे. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यामार्फत कागदपत्राची पडताळणी पूर्ण केली जाईल 16 जून ते 24 जूनच्या दरम्यान. त्यानंतर लाभार्थ्यामार्फत कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता 25 जून ते 27 जून या दरम्यान करण्यात येईल. कागदपत्राची अंतिम पडताळणी 28 जून ते 30 जून या दरम्यान करण्यात येईल आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी जी आहे ती 2 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव जर आलं, तुमची निवड झाली तर पुढली प्रोसिजर तुम्हाला कळवण्यात येईल. पुढल्या प्रोसिजरचं अपडेट आपल्याही चॅनलला देण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायला विसरू नका.